घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलेलं आहे की खोटी पार्वती पळून जात असते म्हणजेच लता आणि तिला ऐश्वर्या आणि सारंग गाठतात आणि म्हणतात ठीक आहे तुम्ही पळून जा, आम्ही पोलिसांना तुमचं सांगू की तुम्ही 1,00,000 रुपये घेऊन पळालात. पण ती म्हणते की ते पैसे तर तुम्ही दिले होते, पण ऐश्वर्या म्हणते की हे आम्हाला माहिती आहे, पण आमची परिस्थिती बघून कोणीच विश्वास ठेवणार नाही आणि आम्ही तुम्हाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होतो तर तुम्हाला पोलीस पकडून घेऊन जातील. यावरती लता घरी यायला तयार होते. इकडे जानकी ऋषिकेश सगळे आनंद व्यक्त करत असतात की ही खोटी पार्वती होती आणि DNA भीतीने पळून गेली, त्यामुळं आता आपल्याला कोणालाच काळजी करायची गरज नाही. आणि तेवढ्यातच लता वापस येते आणि म्हणते की कोण खोटी पार्वती, आणखीन कोणी पार्वती आलं आहे का. तिला परत आलेलं बघून सगळ्यांनाच धक्का बसतो, कारण तिची बॅगही नसते घरात आणि तीही नसते. जानकी विचारात पडते, पण ती म्हणते की मला स्वप्न पडले की आमचं DNA रिपोर्ट पॉझिटिव्ह आले, त्यामुळे मग मी देवळात जाऊन आले आणि पहाटेची स्वप्न खरी होतात. तर तुम्ही सगळेजण हे पेढे आणि प्रसाद खा म्हणून ती सगळ्यांना भरवायला लागते. पण कोणीच तिच्या हातातनं पेढे भरून घेत नाही, तर हातात घेतं कारण प्रसाद असतो म्हणून. यावरती कोणाला काय उत्तर द्यावं समजत नाही, कारण सगळेच जण चकित झालेले असतात. इकडे ऐश्वर्या आणि सारंग रूममध्ये विचार करतात की बरं झालं आपण तिला वेळेतच पकडलं, अदरवाईज ती पळून गेली असती आणि आपला प्लॅन फ्लॉप झाला असता. पण DNA टेस्टसाठी काय करायचं यावर ऐश्वर्या म्हणते की आपण ओवीचा जो केस आहे तो DNA टेस्टसाठी पाठवूत, कारण ती मुलगी आहे आणि तिचे वडील आहेत, तर त्यांचा मॅच होईल. सो आपल्याला ओवीचा केस घ्यावा लागेल, त्यासाठी आपण तिला हेअरबँड देऊयात आणि त्यातनं केस काढूयात. इकडे दोघंही जानकी आणि ऋषिकेश विचार करत असतात की आता काय करायचं, कारण ती बाई आता DNA टेस्टला पण तयार झालेली आहे. त्यावरती ओवी मध्येच म्हणते की माझा एक प्रोजेक्ट आहे आणि त्यासाठी मला तुमचे लहानपणीचे फोटो हवेत. बाबा माझ्याकडे तुमचे तर आहेत पण आईचे नाही. त्यावर जानकी विचार करते की माझ्याकडे तर लहानपणीचे कुठलेच फोटो नाही आहेत. पण तिला आठवतं की मधुभाऊंनी तिला लहानपणीचा तिचा एक फोटो दिला होता, ज्याच्यामध्ये तिच्यात अर्धी फोटोमध्ये आई नसलेला फोटो असतो. त्यावरती ओवी तिला प्रश्न विचारते आणि ती सांगते की अर्धा भाग माझ्या आईकडे आहे आणि ती आई कुठे मला माहिती नाही, माझ्याकडे फक्त एवढाच फोटो आहे. त्यानंतर घरात जोगतीन येते आणि जानकी तिचं स्वागत करते आणि म्हणते या वेळेला कसं काय आलात. तर ती म्हणते की देवीसाठी दिवस रात्र काही नसतं आणि तिचं स्वागत करून तिला घरात घेतात. आणि जोगतीन सांगते की देवीला तुमच्याकडनं पूर्ण जी पूजा आहे ती करून घ्यायची आहे. आणि सगळेच जण एकमेकींना हळदी कुंकू लावतात, देवीलाही हळदी कुंकू लावतात. आणि त्यानंतर जानकी सगळं प्रिपरेशन करायला घेते आणि सांगते की ओवी तू बागेत जाऊन प्रोजेक्टचं काम कर, इथे आम्हाला पूजा करायची आहे. आणि त्यानंतर जानकी आईंनाही म्हणते की आई पूजेसाठी तुम्हालाही बसायचं आहे, पूजेला तुम्ही नाही म्हणू शकत नाही. इकडे सारंग आणि ऐश्वर्या शोधतात की ओवी कुठे आहे आणि बागेत तिला एकटीला बसलेलं बघून म्हणतात की हा हेअरबँड आपण तिला द्यायचा आणि तिच्याकडे जो आहे तो जुना झाला आहे म्हणून घेऊयात आणि त्यातनं आपण केस काढू शकतो. पण ती त्यांनी दिलेला हेअरबँड घ्यायला नकार देते आणि सांगते की हे बघा प्रोजेक्टसाठी मी माझ्या आईचा फोटो वापरत आहे. तो अर्धा फोटो पाहून जी ऐश्वर्या आहे प्रश्न विचारते की हा अर्धा फोटो कोणाचा आहे. इकडे जानकी पूजा करत असते आणि मनोभावाने करते. इकडे ओवी सांगते की त्यात अर्धा जो आहे तो त्यांच्या आईकडे आहे आणि माझ्या आईचा फक्त एवढाच फोटो आहे. आणि ती म्हणते की मी तुम्ही नवीन दिलेला हेअरबँड घेणार नाही, कारण जुना हेअरबँड माझ्या आईने दिलेला आहे. इकडे जानकी पूर्ण मनोभावे पूजा करत असतानाच तिला सगळ्या गोष्टी आठवतात घरात घडत असलेल्या. कसं तिची सासूबाई तिच्या विरोधात आहे आणि त्यांना वाटतं की या बाईला घरात आणण्यामागे हिचाच हात आहे. त्यावर जोगतीन सांगते की ज्या गोष्टींचा तुम्हाला त्रास होत आहे तीच तुमच्यासाठी नवीन दरवाजे उघडतील. ज्या गोष्टींचा तुम्ही इतके वर्षांनी वाट पाहतोय त्या गोष्टी उघड्या होतील. इकडे ऐश्वर्या जी ओवी आहे ऐकत नसते, म्हणून तिला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने हेअर घेण्याचा प्रयत्न करते, पण ती मला काम आहे म्हणून उठून घरात निघून जाते. इकडे ऐश्वर्या सारंगला समजत नाही की काय करायचं, कारण त्यांना आणखीन केस भेटलेला नाहीये. इकडे यांची पूजा आणखीनही चालूच असते आणि त्यामध्ये जी जोगतीन आहे ती आणखीन काही इशारे देते.
आणि म्हणते की तुमची लवकरच चांगले कामं होणार आहेत आणि तो फोटो उडत घरामध्ये येतो. पुढे काय होणार पाहत राहा. थँक्यू.